आम्ही नरसिंहवाडी किंवा नरसोबावाडी या ठिकाणी दत्त मंदिरात आलेलो आहोत आणि या ठिकाणी कृष्णा नदीकाठी असा हा सुंदर परिसर आहे। या ठिकाणी येऊन आम्ही देवदर्शन घेतलेले आहे आणि परिसरातील एक छोटासा व्हिडिओ तयार करतोय। आणि समोरच्या बाजूला आहे इथं दत्त पादुका मंदिर किंवा दत्त मंदिर आणि हे मंदिर आपल्याला इथून या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। देवदर्शन झालेलं आहे आणि पुढच्या बाजूला जे मंदिर आहे ते आपल्याला यातून दिसेल, कारण या ठिकाणी व्हिडिओ आणि फोटो घेण्यास मनाई आहे, त्यामुळे बाहेरूनच हा परिसर आपण पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तर अशा ठिकाणी येऊन एक दर्शन घेतलं का हा एक समाधानाचा योग असतो आणि म्हणून इथे दर्शन घेऊन या पूर्ण परिसराचं नदीकाठी असलेल्या पूर्ण परिसराचं आपण रेकॉर्डिंग करतोय आणि हा परिसर अतिशय रम्य असा वाटतोय। तर अशा या ठिकाणी आलं आणि देवदर्शन झालं की एक वेगळं समाधान प्रत्येकालाच मिळतं आणि म्हणून अशा ठिकाणी आपण येत असतो। आणि याच ठिकाणी येऊन थोडंसं दर्शन घेऊन पुढं आम्ही खिद्रापूरला जाणार आहोत, पण खिद्रापूरला जाण्याच्या अगोदर वाटेतच नरसिंहवाडी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी थांबून देवदर्शन घेऊन पुढं निघणार आहोत। तर हा परिसर परत एकदा नदीच्या बाजूचाही परिसर आपण यातून दाखवतोय आणि नदीच्या बाजूला असलेलं ऊस आणि केळी बागायत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि तिकडून येणारा हा उंच जो पूल आहे तोही आपल्याला बघायला मिळतो। तर समोरच्या बाजूला हे जे दत्त मंदिर आहे या ठिकाणचं आपण दर्शन सगळ्यांना व्हावं म्हणून इथून बाहेरतून दिसणारं जे आहे तो भाग आपण दाखवतोय, पण आतील जे खरं पादुका स्थान आहे ते आपल्याला इथून दिसत नाही। तरी पण मंदिर परिसर जो आहे तो फक्त आपण इथून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तर हा अतिशय सुंदर असलेलं हे ठिकाण मंदिर परिसर घेऊन आपण पुढे निघणार आहोत खिद्रापूरला। या ठिकाणावरून दिसणारं मंदिर परिसर आणि एक नवीन वेगळ्या पद्धतीचं इथं बांधकाम केलेलं आहे, मंडप तयार केलेला आहे आणि त्याचबरोबर इथं असलेल्या नावा आणि हा नदीचा जो परिसर आहे तर तो परिसर आपण यातून दाखवतोय। आणि असं हे कृष्णा नदीकाठी असलेलं पवित्र स्थान जे आहे इथं कृष्णा पंचगंगा अशा नद्यांचा जवळच संगम होतोय आणि पूर आल्यानंतर पाणी हे मोठ्या प्रमाणात येतं। तर हे पूर्णपणे परिसर आपण दाखवून इथून पुढं निघणार आहोत। तर त्या दरम्यान या ठिकाणी हा परिसर आपण परत घेतोय आणि या सुंदर परिसरात आल्यानंतर आपल्याला एक वेगळं आत्मिक समाधान वाटतं। तर ते समाधान या ठिकाणी आपल्याला मिळाल्यानंतर आपण पुढं निघणार आहोत आणि या ठिकाणी फोटोग्राफी चाललेली आहे। तर आपण पुढं इथून थोडा वेळ थांबून खिद्रापूरला निघणार आहोत आणि तिथून पुढं आदमापूरला जाणार आहोत। तर असा हा पूर्ण दिवसभराचा असा भरगच्च प्रोग्राम आहे आणि येताना वाटेत कनेरी मठ करणार आहोत।